गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मायसेल्फ गोरटकर चंद्रकांत. आज आपल्याला 10वीचा सायन्स सेकंडचा जो पेपर आहे त्यामधला पॉईंट इव्हॉल्युशनचा बघायचा आहे. आपण स्टार्ट केलं होतं हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. त्यामध्ये हेरिडिटीमध्ये आपण बघितलं होतं सेंट्रल डॉग्मा सांगितलं होतं. त्यामध्ये DNA रिप्लिकेशन झालं, ट्रान्स्क्रिप्शन झालं, ट्रान्सलेशन झालं आणि ट्रान्सलोकेशन म्हणजेच तो जो मेसेंजर RNA होता, मेसेंजर RNA वरती जो रायबोझोमल कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला होता विथ द हेल्प ऑफ स्मॉल सब युनिट अँड लार्ज सब युनिट. ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस द मूवमेंट ऑफ this ribosomal complex on a messenger RNA, this movement is known as translocation. So this is the central dogma. Now we have to start the point of evolution. इव्होल्युशन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला रिकॉल करण्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. अपेंडिक्सचा रोल विचारलेला आहे. पहिला प्रश्न ज्यामध्ये दिलेला आहे पुस्तकमध्ये तुम्ही पाहू शकता. तर अपेंडिक्सचा फंक्शन विचारलेला आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. व्हॉट इज द रोल ऑफ अपेंडिक्स. तर अपेंडिक्स जो आहे याचं फंक्शन आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अजून तर अननोन आहे. आणखीन त्याचं काही फंक्शन एक्झॅक्टली सांगता येत नाही. आता काही सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार अपेंडिक्सचं फंक्शन जो आहे तो स्टोरेज आहे, स्टोर हाऊस म्हणून आहे फॉर द यूजफुल बॅक्टेरियासाठी. तर यूजफुल बॅक्टेरिया स्टोअर केल्या जातात असं काही सायंटिस्टचं म्हणणं आहे. पण अजून तरी अपेंडिक्स जो आहे तो यूजलेस ऑर्गन म्हणून ओळखला जातो, जो की आपल्या लार्ज इंटेस्टाईनला अटॅच्ड आहे. छोटासा आपण स्ट्रक्चरमध्ये बघितलं होतं मागच्या वर्षी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. हा झाला. याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, आपल्याकडे जे विस्डोम टीथ असतात, विस्डोम टीथ म्हणजे आपले जे हे एकदम शेवटचे जे दाढ असतात, दॅट टीथ आर कॉल्ड विस्डोम टीथ. काय व्हायचं पूर्वीच्या काळी या टीथचा रोल असायचा, कारण त्या ठिकाणी जे ह्युमन म्हणजे सुरुवातीचे जे आपले ॲन्सेस्टर ह्युमन आहेत तर ते अनकुक्ड मीठ खायचे. म्हणजे त्याला व्यवस्थित शिजवलं नाही, काय नाही, तसंच खाल्लं कच्चं मांस खाल्ल्यामुळं त्यांना त्यांची गरज पडायची. पण आज आपण बघतोय आपण सॉफ्ट फूड कंझ्युम करतोय, त्याच्यामुळं आपल्याला विस्डोम टीथचं आज जास्त काही गरज पडत नाही. तर अशा प्रकारचे काही प्रश्न त्या ठिकाणी रिकॉल करायचे आहेत. आणि थर्ड जो क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे की डायनासोर्सच्या स्पेसीज ज्या आहेत त्या कशामुळं एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. तर जसं जसं हॅबिटॅट चेंज होतात काय झालं की आपण जर पाहिलं की काय रोल आहे असे डायनासोर्ससारख्या मोठ्या मोठ्या ऑर्गॅनिझम्सचं का एक्सटिंक्शन झालं, या ॲनिमल्स गेल्या कशा गेल्या आणि का गेल्या. तर एक मेटिरॉइड होता जो की आपल्या अर्थला, तुम्ही नाव ऐकलं असेल गल्फ ऑफ मेक्सिको, या ठिकाणी जो गल्फ बनलेला आहे तो मेटिरॉइडच्या बंबार्डमेंटमुळं बनलेला आहे अर्थ सरफेसवरती. आणि त्याच्यापासून जे हार्मफुल पार्टिकल्स ज्या होत्या त्या आपल्या अर्थ सरफेसच्या ॲटमॉस्फिअरमध्ये पसरल्या. आणि तो जो आहे एक क्षण होता की डायनासोर्सचा जो एक्सटिंक्शनला रिस्पॉन्सिबल होता. तोच कारण आहे की आज त्या लार्जर ॲनिमल्स आज एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. याच्यानंतर विचारलेलं आहे की काही बर्ड्स आणि ॲनिमल्सच्या स्पेसीज एंडेंजर्ड होत आहेत, एक्सटिंक्ट होत आहेत, याचं काय कारण आहे. तर साहजिक आहे, हॅबिटॅट चेंज झाला की ऑर्गॅनिझम्स त्यांच्या फूड शेल्टरसाठी मायग्रेट करत असतात या कारणामुळं. आणि बऱ्याचशा ॲनिमलची हंटिंग पण होत असते. तर ही सगळी कारणे आहेत की या बर्ड्स आणि ॲनिमल्सच्या स्पेसीज ज्या आहेत त्या एक्सटिंक्ट होत चाललेल्या आहेत. तर हे काही प्रश्न विचारलेल्या होत्या. तर आपल्याला या प्रश्नानंतर आपल्या पॉईंटवरती यायचं आहे इव्हॉल्युशन. तसं हा इव्हॉल्युशनचा जो पॉईंट आहे
जर आपण डिटेलमध्ये जर पाहिला तर हा खूप मोठा चॅप्टर होईल आणि त्यामध्ये आपल्या स्टेट बोर्डाचा जो व्यवस्थित सिलेबस दिलेला आहे तितकंच आपण बघूया, कारण आपण जास्त डिटेलमध्ये जर घेतलं तर ते आपल्याला एका इव्हॉल्युशनलाच आपल्याला 1 महिना लागू शकतो. म्हणजे पूर्ण जर आपण बघितलं तर आपल्याला जेवढं स्टेट बोर्डाने दिलेलं आहे त्याच पॉईंटनुसार आपण पुढं जाऊया. होईल तेवढं महत्त्वाच्या पॉईंट्स आपण कवर करून घेऊ. तर पहिल्यांदा इव्हॉल्युशन नेमकं काय असतो त्याची डेफिनेशन पाहूया. ग्रॅज्युअल चेंज occur in the genome of an organism on long time duration. तर हे खूप कालावधीनंतर जो ऑर्गॅनिझमच्या जिनोममध्ये किंवा जेनेटिक मटेरियल त्याला म्हणू आपण DNA मध्ये त्या चेंजेस होतात. त्या चेंजेस ज्या आहेत त्या चेंजेस कुठं होतात या जिनोममध्ये आणि ते कशा होतात तर ग्रॅज्युअल मीन्स एकदमच नाही होणार, त्या स्लो होणार ग्रॅज्युअल चेंज त्याला म्हणू आपण. स्लोली होणारा बदल जो आहे तो त्याला आपण ग्रॅज्युअल चेंज म्हणतोय. तो कुठं होतोय तर जिनोममध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये. तर जेनेटिक मटेरियलमध्ये चेंजेस का होतात तर कारण ऑर्गॅनिझम्सचे हॅबिटॅट्स चेंज होतात. हॅबिटॅट्स चेंज झाल्या तर त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना अडॅप्ट करायचा असतो आणि अडॅप्ट करण्यासाठी त्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये चेंजेस होणं गरजेचे असतं. आणि त्या इव्हॉल्युशनमध्ये ज्या चेंजेस होतात ग्रॅज्युअल स्लोली असतात, बट दे आर द बेनिफिशियल चेंजेस. आणि त्या बेनिफिशियल चेंजेस एन्व्हायरमेंटमध्ये किंवा नेचरमध्ये ठेवल्या जातात. जसं की आपल्याला पुढे येणारच आहे डार्विन्सची नॅचरल सिलेक्शन थेअरी. तर त्या थेअरीनुसार जर पाहिलं तर आपण जे चेंजेस होतात ग्रॅज्युअल होतात चेंजेस, त्या चेंजेस ज्या असतात नॉर्मली बेनिफिशियल असतात. बट आपण जर चेंज पाहिला म्युटेशनसारखा चेंज आपण त्याला सडन चेंज म्हणतोय. हा जो म्युटेशन आहे याच्यामध्ये पण चेंज होतो जेनेटिक मटेरियलमध्ये, पण हे सडन चेंज असतो, तो ग्रॅज्युअल नसतो. अचानक पद्धतीने झालेला बदल, एखादा न्यूक्लियोटाइड चुकीचा इनकॉर्पोरेट झाला ड्युरिंग द DNA रिप्लिकेशन, तर त्या पद्धतीमध्ये जर चेंज दिसून आला तर त्याला म्हणतो आपण म्युटेशन. आणि म्युटेशन हार्मफुल असू शकतात. तर या इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला हा पॉईंट फोकस करायचा. ग्रॅज्युअल होतो, सडनली होत नाही आणि जिनोममध्ये चेंजेस होतात आणि त्या जसं टाईम ड्युरेशन होत जाईल, जेवढं टाईम पुढं जाईल तसं त्या चेंजेस कंटिन्यू असतात. लॉंग लास्टिंग प्रोसेस आहे ही, कधी न थांबणारी प्रक्रिया आहे, कंटिन्युअसली चालूच असते, आजही चालूच आहे ती प्रक्रिया. आणि जसं की आपल्याला माहिती आहे ॲन्सेस्ट्रल ह्युमनच्या ज्या स्पेसीज होत्या त्यांच्यामध्ये आणि आज मॉडर्न मॅन जो आहे याच्यामध्ये कशा पद्धतीच्या बदल झालेले आहेत किंवा इव्हॉल्व्ड मॅन आहे, आपला आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी, ते सगळं आपण ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये बघणारच आहोत. तर हे इव्हॉल्युशनला आता याच्यामध्ये आपल्याला कवर करायचं आहे. इव्हॉल्युशनमध्ये ओरिजिन ऑफ लाईफचं ओरिजिन कशी झाली, कुठे झाली आणि यामध्ये कोणत्या अबायोटिक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत हे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा ओरिजिन ऑफ लाईफ याच्या अगोदर नियर अबाउट 3.5 बिलियन इयर अगो जो आपला प्लॅनेट होता अर्थ, तिथं लाईफलेस असायचं. त्या ठिकाणी कुठलाच ऑर्गॅनिझम सापडायचं नाही, त्या ठिकाणी लाईफचं कुठलंच स्पेसीज किंवा लाईफच नव्हती, अशा प्रकारचा प्लॅनेट होता 3 बिलियन इयर अगो. तर तो जो अर्थ होता तेव्हा टेम्परेचर पण खूप हाय असायचं, त्या ठिकाणी लाईफ असेल तशा पद्धतीची नेचर जो होता तसा नेचर नव्हता त्या ठिकाणी. तर लाईफ फॉर्मेशन जी आहे ती जसं टाईम ड्युरेशन पुढं गेलं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मग एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस येऊ लागल्या. चेंजेस आल्यानंतर मग टेम्परेचर जो आहे डिक्लाइन. तुम्ही बिग बँग थेअरीचं नाव ऐकलं असेल, बिग बँग
माहिती कलेक्ट करा तुम्ही, इंटरनेटवरती मिळेल तुम्हाला बिग बँग थेरी हे काय असतं. तर हे बिग बँग जो आहे एक एक्सप्लोजन आहे आपल्या सन जो आहे, सन ॲक्च्युली आपला प्लॅनेट जो आहे तो सनचाच एक छोटासा ब्रोकन पीस म्हणता येईल. सनसोबत एखादा मेटेरॉइडचं जे ब्लास्ट झालं होतं, बंबार्डमेंट झालं होतं आणि एखादा पीस जो होता तो सनचाच पार्ट जो होता तो पीस त्याच्यापासून वेगळा झाला होता. आणि जसं जसं तो सूर्यापासून दूर जाऊ लागला तो पीस त्याचं टेम्परेचर डिक्लाईन होऊ लागलं आणि जसं जसं टेम्परेचर कमी होत चालला, म्हणजे टेम्परेचर तिथून सूर्यापासून दूर गेल्यानंतर ओबियसली त्याचा टेम्परेचर कमी होईल आणि स्पेसमध्ये अशा प्रकारचा हा प्लॅनेट वेगळा जाऊ लागला आणि त्या ठिकाणी गॅसेस ज्या होत्या त्या गॅसेसचं कॉम्बिनेशन होऊन काही जे फर्स्ट केमिकल फॉर्मेशन त्या ठिकाणी झालं त्या पीससोबत त्या केमिकल आहेत. म्हणजे अर्थ सरफेस जेव्हा फॉर्मेशन झालं त्यावेळेस जे फर्स्ट केमिकल फॉर्म झाल्या त्या होत्या मिथेन, अमोनिया अँड वॉटर. हे तीनच केमिकल ज्या होत्या त्यावेळेस फॉर्म झाल्या. आणि वॉटरचं फॉर्मेशन जसं आज आपण ओशियन बघतो आणि आपण ऐकलं पण असेल ओशियनमध्ये लाईफची ओरिजिन झालेली आहे. आणि ते काय झालं तर अशा प्रकारच्या केमिकल्स त्या ठिकाणी ॲग्रिगेट झाल्या. केमिकल्समध्ये इनऑर्गॅनिक ज्या होत्या, इनऑर्गॅनिक केमिकल्स यांचं ॲग्रिगेशन या वॉटरमध्ये होऊ लागलं. सोबतच अमायनो ॲसिड्सचं ॲग्रिगेशन होऊ लागलं. अमायनो ॲसिड्सचं ॲग्रिगेशन त्या ओशियनमध्येच होऊ लागलं. मग हे सगळेजण एकत्र येऊन एक प्रकारचं कॉम्प्लेक्स केमिकल बनू लागले. दॅट इज द ऑर्गॅनिक केमिकलमध्ये कन्वर्ट झालं. त्या इनऑर्गॅनिकचं कन्वर्जन ऑर्गॅनिक केमिकलमध्ये झालं. हे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो होता केमिकल त्याच्यामध्ये आता केमिकल्स कोणत्या कोणत्या आहेत. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, याच्यानंतर मग ऑक्सिजन आहे आणि फॉस्फरस पण आहे. ओके, या सगळ्यांचं ॲग्रिगेशन होऊन एक प्रोटोप्लाझम, एक सेलसारखं एक स्ट्रक्चर बनू लागलं जो बिहेव करू लागला. त्याच्याकडे कॅपॅसिटी होती की तो एकापासून तो आपला मल्टिप्लिकेशन, एकापासून दुसरं सेल लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणू कोयसरवेट्स म्हणू आपण. त्या इव्होल्युशनमध्ये त्याला कोयसरवेट्स किंवा प्रोटीनॉइड्स असं स्ट्रक्चर नाव वापरलेलं आहे. तर त्या कोयसरवेट्सचं ॲबिलिटी होती की ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमसारखं बिहेव करू लागले आणि ते स्वतःला मल्टिप्लाय करण्याची क्षमता येऊ लागली. जर आज आपण बघितलं आपल्या DNA जो कंपोनंट आहे, नेचर जो आहे केमिकल कंपोनंट, त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन दिसतो, कार्बन दिसतो, हायड्रोजन दिसतो, ऑक्सिजन आणि फॉस्फेट हे सगळेच्या सगळे आपल्याला दिसतात. फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन बेस यातले जर इनऑर्गॅनिक केमिकल काढलं तर हे सगळे आपल्याला तिथं सापडणार आहेत. तर याच्यामध्ये तो जो प्रोटीनॉइड फॉर्म झाला होता तो हाच केमिकलचा ॲग्रिगेशन होता. म्हणून त्याच्याकडं DNA जसा रिप्लिकेट करतोय ती कॅपॅसिटी आली आणि तोच पुढं चालून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक आपण त्याला म्हणू क्लोरेलासारख्या स्पेसीजमध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे पॅरामेशियम ॲनिमलमध्ये जर आलो तर आपण पॅरामेशियममध्ये अँड पॅरामेशियम ह्या ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांचं कन्व्हर्जन झालं. म्हणजे हे कसं झालं, पहिल्यांदा हे केमिकल ॲग्रिगेशन होतं, हे बिहेव करू लागले लिव्हिंग ऑर्गॅनिझमसारखे आणि मग ह्यांचं फॉर्मेशन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये झालं. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्या हे का झाले, हे कशामुळे झालं, तर एकच प्रोसेस रिस्पॉन्सिबल आहे. हे ग्रॅज्युअल, हे अचानक झालेले नाही. हे सगळे ॲग्रिगेशन किंवा हे केमिकलचं फॉर्मेशन हे सगळं अचानक किंवा एकदमच असं चमत्कार झाल्यासारखं झालेली प्रोसेस नाही. आपण इथं इयर पण दिलेलं आहे. 3.5 बिलियन इयर अगो कुठलीच लाईफ नसायची. त्या ठिकाणी अर्थ सरफेसवरती लाईफ राहण्यासारखं टेम्परेचर देखील नव्हतं. पण आता ओरिजिन होण्यासाठी आपल्याला लागले परत याच्यानंतर जर आपण बघितलं याला पुन्हा जर पाहिलं तर ओरिजिन होण्यासाठी खूप कालावधी लागला. तो कालावधी का लागला तर याच्यामध्ये एक प्रकारचं इव्होल्युशन आपल्याला दिसतोय. या ठिकाणी ह्या केमिकलचं ॲग्रिगेशन, मग याच्यात इव्होल्युशन झालं, याच्या केमिकल्समध्ये बदल होऊ लागल्या, चेंजेस होऊ लागल्या, मग त्यांचं कन्व्हर्जन या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आता हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे बनले तर यांच्यापासून आता
आता माहिती आहे स्टार्टिंगला जो ऑर्गॅनिझम आला आपण म्हणतो बॅक्टेरिया स्पेसिस, दॅट इज अ आर्की बॅक्टेरियल स्पेसिस आहे, आर्की बॅक्टेरिया यासारखे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अर्ली ऑर्गॅनिझम ज्या होत्या त्या आलेल्या होत्या. आर्कीबॅक्टेरिया हे एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तो केमिकली जसं आपण फोटोसिंथेसिस म्हणतो आज केमिकल फोटो म्हणजे लाईटचा वापर करून ऑर्गॅनिझम्स प्लांट्स जे आहेत त्या फूड मटेरियल त्यांचं बनवतात. हा किमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम होता. त्या काळामध्ये जो टाईम ड्युरेशन होता तिथं केमिकल्सच असायचे, तर त्याच्यापासून ते स्वतःचा जो आहे तो लाईफ पुढं न्यायचे. तर अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स हळूहळू हेच जे आहेत ते पुढं चालून ॲनिमलमध्ये कन्व्हर्जन आणि काही प्लांट लाईक ऑर्गॅनिझम्स जे की फोटोसिंथेसिस करू शकतात अशामध्ये कन्वर्ट झाले. आणि यांचं मल्टीसेल्युलरमध्ये कन्व्हर्जन होणं हे आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगता येतं की हे इव्होल्युशन झालेलं आहे. कारण पहिला जो ऑर्गॅनिझम आला तो युनिसेल्युलर होता आणि त्याच्यानंतर जे ऑर्गॅनिझम आले ते मल्टीसेल्युलर आले. म्हणजे फ्रॉम लोअर ऑर्गॅनिझम्स टू हायर ऑर्गॅनिझम. आज जर बघितलं आपण आपल्याकडं खूप हायर स्पेसीज आहेत. आपल्याकडं मॉडर्न मॅन आहे किंवा आपल्याकडं जायंट व्हेल आहे, आपण त्याला म्हणतो एक हायर स्पेसीज ॲनिमलची. प्लांटमध्ये बघितलं क्लोरेलासारख्या युनिसेल्युलर किंवा क्लॅमॅडोमोनाससारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, अल्गल स्पेसीज आहेत. आणि हायर जर प्लांट बघितलं तर बनियान ट्रीसारखं आपल्याला उदाहरण सांगता येतो. तर अशा एवढ्या साऱ्या स्पेसीज किंवा आपण अल्गीपासून ते अँजिओस्पर्मपर्यंत जर बघितलं हे एक प्रकारचं इव्होल्युशन आहे. आणि इव्होल्युशनच रिस्पॉन्सिबल आहे की आज आपल्याकडं इतक्या मॉडिफाईड स्पेसीज अवेलेबल आहेत आणि व्हॅरिएशन्स पण दिसतात. तर व्हॅरिएशन्स आणि हे मॉडिफिकेशन येण्यामागचं मेन कारण आहे तो म्हणजे इव्होल्युशनचा. आता याच्यानंतर जसं की आपण बघितलं की पहिल्यांदा जेव्हा लाईफचं ओरिजिन झाली ती ओशियनमध्ये, यावरून समजते आपल्याला ओशियनमध्ये लाईफची ओरिजिन झाली. आणि आपल्याला थेरीज ज्या आहेत इव्होल्युशनच्या सांगतात. या इव्होल्युशनला एक्सप्लेन करण्यामध्ये सायंटिस्टचा रोल आहे. पहिल्यांदा तर इव्होल्युशन होतं असं सांगितलं आहे आपल्याला जीन बॅटॅशियन लॅमार्क हे सायंटिस्ट ज्यांनी आपल्याला ह्या टर्मबद्दल माहिती दिली की इव्होल्युशन होतो ऑर्गॅनिझम्समध्ये, इव्होल्युशन होतो असं पहिल्यांदा यांनी एक्सप्लेन करून सांगितलं होतं. पण जसं जसं त्यांचं प्रिन्सिपल किंवा त्यांनी जी थिअरी देऊ लागल्या त्यांची एक बुक पब्लिश केली गेली झूलॉजिक्यू नावाची बुक लॅमार्कनं पब्लिश केली. आणि त्या बुकमध्ये त्यांनी या इव्होल्युशनबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ते एक्सप्लेनेशन त्यांनी जे पॉस्च्युलेट दिलेले आहेत नेमकं काय सांगितलेलं आहे आणि सोबतच यांच्या थिअरीजना यांच्या पॉस्च्युलेट्सना क्रिटिसाइज करून जे आज आपण नॅचरल सिलेक्शन जे सांगितलेलं आहे आपण म्हणतोय नॅचरल सिलेक्शन आहे ते कोणी दिलं ते सगळं आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणारच आहोत. लॅमार्कच्या पॉईंट्सना क्रिटिसाइज करणारे सायंटिस्ट जे की डार्विन तुम्हाला नाव सांगितलं होतं, तर त्यांच्या थिअरीज आणि हे लॅमार्कच्या थिअरीज या दोघांचं पण आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया. धन्यवाद.